अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। मांजरवघळ गावाला प्रथमच एसटी बस सेवा, मनीषा काटे यांच्या पाठपुराव्याला यश। यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दुर्गम मांजरवघळ गावाला अखेर प्रथमच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बससेवा उपलब्ध झाली आहे। राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षा मनीषा काटे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राळेगाव आगारामार्फत धावणाऱ्या राळेगाव यवतमाळ बसला मांजरवघळ येथे अधिकृत थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभाग नियंत्रकांनी 3 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ही बससेवा सुरू करण्यात येणार असून यामुळे गावातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। बसचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे। सकाळी 10 ते 10:30 दरम्यान राळेगावहून यवतमाळकडे जाणारी बस तसेच संध्याकाळी 5 ते 5:30 दरम्यान यवतमाळहून राळेगावकडे येणारी बस मांजरवघळ येथे थांबून प्रवाशांची चढ उतार करणार आहे। गावात यापूर्वी एसटी बससेवा नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांवर किंवा अन्य पर्यायी साधनांवर अवलंबून राहावे लागत होते। विशेषतः विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। शाळा आणि महाविद्यालय सुरू झाल्यानंतर बससेवेची गरज अधिक तीव्र झाली होती। दरम्यान 22 एप्रिल 2026 रोजी कळंब मांजरवघळ मार्गाची पाहणी करण्यात आली होती। हा मार्ग एसटी वाहतुकीस योग्य असल्याचा अहवाल सादर झाल्यानंतर मनीषा काटे यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून गावाला प्रथमच एसटी बससेवेची सुविधा मिळाली आहे। या निर्णयाचे मांजरवघळसह परिसरातील नागरिकांनी स्वागत करत मनीषा काटे आणि राज्य परिवहन महामंडळाचे आभार मानले आहेत। ग्रामीण भागातील वाहतूक सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। प्रतिनिधी स्वप्नील घोटेकार।